दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची केडगाव उपनगरमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली आहे। यामध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते प्रचार महाविकास आघाडीचे सर्व पक्ष या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर उपनगर भागामध्ये निलेश लंके यांना केडगावमधून बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आलं। प्रचार संपल्यानंतर भूषणनगर केडगाव येथे प्रचार सभा घेण्यात आली आहे। या सभेमध्ये नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती दिसून आली। शिवसेना टिकून ठेवली तर लोक पैसे त्यांचे घेतात, जेवण त्यांचे करतात आणि लोक शिवसेनेला करतात, अशी इथली पद्धत आहे। दहशत किती जरी असली काही जरी असली तर त्यांच्यापेक्षा कमीत कमी तुम्हाला जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न आम्ही इथून करू, एवढंच आश्वासन देतो। त्यांनी किती यंत्रणा वापरून काय वापरू। आणि आता इकडे सगळे ज्येष्ठ नेते बसले, यांच्यासमोर आपण काय बोलायचं हे सगळे। पण एकच सांगू इच्छितो, जर 4 कोतकर तिकडे असतील तर हा एक कोतकर इकडे, लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळे तुतारीला मतदान करायचं। रामकृष्ण हरी टाकू आम्ही, म्हणजे अशा पद्धतीने लोकांना येड्यात काढण्याचं काम केलं। केडगावातली जनता एकदम सुज्ञ आहे, विचारपूर्वक मतदान करील। आणि नवीन एकच उदाहरण म्हणजे आपण बघतोय 1 वर्षापासून या रोडचं काम बंद होतं। एवढ्या लोकांसमोर सांगणं गरजेचं आहे, का बंद होतं, कोण लोकांनी। पण आमच्या गावगुंडांनी असं केलं, एक दिवस आले, ठेकेदाराला मॅनेज केलं, सांगितलं, फोन केला का उचलायचा, लगेच काम चालू। त्यांनी फोन केला आमदाराला, अहो ते काम चालू करू द्या ना। म्हणजे असं कुठं होतं का? तुम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही आहेत आणि लोकांना सगळं कळायला लागले। आता 1.5 वर्ष लोकांना त्रास दिला, एक बाई मेली, खोटं वाटत असेल तर गावठाणमध्ये जाऊन विचारायचं, एका बाईचा पाय मोडलाय, हे सत्य आहे। अजून एक नवीन उदाहरण आहे, आता म्हणजे नवीनच उदाहरण आहे। तर अशा प्रकारे लोकांना येड्यात काढतात, रडतात आणि रडतात कोणासाठी? तुमच्या कुटुंबासाठी एकट्याच्या। म्हणजे अजून एक पॉइंट आहे, हे फक्त विखेचा प्रचार, विखेने यांना शब्द दिला। आमच्या केडगावमध्ये जे निवडणुकीच्या मार्फत यांनी दुहेरी हत्याकांड घडून आणलं, आमच्या 2 शिवसैनिकांचा प्राण घेतला, त्याच्यातून यांना सुट्टी पाहिजे म्हणून हे विखेचा प्रचार करू राहिले। मोठं कारण आहे, लोकांना कळालं पाहिजे का हे कशासाठी करू राहिलेत। यांना यांचं कुटुंब वाचवायचंय, हे जे आडमाप लोकांचे मुंडके मोडून पैसे कमवले याच्यावर आईश करायची, लोकांना खोटे आश्वासनं द्यायचे। आता म्हणून अरे तुम्ही म्हणता देशाची निवडणूक, मग 10,000 लाखाचे कामं माझ्या वार्डात कशाला टाकताय? तुम्ही देशाची निवडणूक करा ना। तुम्हाला आम्हाला एवढा जड वाटतोय, रोडचं काम थांबवताय, 10,000 लाखाचे कामं, याला बोलव, या मंदिरात जाते। 25 वर्ष काय केलं तुम्ही? केडगावला येड्यात काढलं फक्त। जो रोड तुम्हाला करताना आला, मी 3 वर्षात केला, 2 वर्षात तर कोरोनात गेले आमचे। आणि कोरोनात लंके साहेबांनी एवढं काम केलं, मी त्यांचं बघूनच मी पण कोरोनात काम करायला लागलो। मी पण मास्क नाही वापरलं, त्यांचंच बघितलं। मी कधी दवाखान्यात जाताना म्हणजे कधी भिलो नाही, लोकांनी सगळं बघितलेलं आहे माझ्यासमोर। त्यांचा आदर्श होता, कोरोनात पण त्यांच्याप्रमाणेच काम केलं। आणि एक करीत असताना आता लोक म्हणतात कोरोनात ते माणूस उभा नसता राहिला तर 33,000 लोकांना वाचवलंय। आणि हे 33,000 लोकांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे। परंतु त्यांचा आदर्श घेऊन बरेचसे लोक नीट झाले, लोक त्यावेळेस उभा राहत नव्हते। आणि जो आत्ताचा आपला खासदार आहे, हे युवराज सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे। मी त्याला इतके फोन केले, कधी फोन उचलला नाही। म्हणजे इतके कामं होते, कोणतंही काम एकाही प्रकारचं केलं नाही। अंबिकानगरचे आमचे काम आहे ते अडवले। त्यांचे वडील पालकमंत्री असल्यामुळं या केडगावच्या गावगुंडांनी सांगितलं का अमोल येवलेचं एक पण काम करायचं नाही का? तर मी त्यांच्या विरोधात हे म्हणले, त्याला विचार बोललं, ते गाव गुंडांकडे जाऊन आम्हाला लोकांचे कामं करायचे नाही, कामं नाही झाले तरी चालतील, पण दहशतीच्या जीवावर लोकांना आम्ही कामं दाखवणार नाही। तुम्ही ज्या प्रकारे लोकांचे कामं थांबवलेत त्याचं कारण लोकांना कळणं गरजेचं आहे। माझे कामं होऊन द्यायचे नाही, कारण अमोल येवलेसारखा सर्वसामान्य माणूस कामं करायला लागला लोकांचे तर त्यांना खूप मोठं दुखतं। त्याच्यामुळे शाहूनगरच्या रोडचं काम थांबवलं। आणि निलेश लंके साहेब पण तसेच सर्वसामान्य, त्यांना इतक्या अडचणी येऊ राहिल्यात। नगर जिल्ह्यात विखेंना सध्या कोणीच विरोधक नाही, एकटा माणूस आहे, लढतोय दहशतीच्या विरोधात। इतकी दहशत आहे, रोज खोटे गुन्हे दाखल केले जाते। तो 3 दिवसापूर्वी आमच्या एका जोडीदारावर खोटा गुन्हा दाखल केला, काही नसताना खासदाराचा फोन, तिथं खासदाराचे माणसं। म्हणजे अशा प्रकारे दहशत चालू आहे। ही दहशत जर संपवायची असेल आपल्याला मित्रांनो, निवडणुका खूप होणार आहेत, पण ही निवडणूक खूप महत्त्वाची, ही लोकशाहीची निवडणूक आहे। विचार करा, केडगावमध्ये इतक्या मिटिंगा कशासाठी घेऊन राहिल्या?
कशासाठी? फक्त यांना लीड द्यायचं आणि सांगायचं विखेला का आम्ही लीड दिलं, आता आम्हाला दुहेरी हत्याकांडात मदत करा आणि आम्हाला याच्यातून वाचवा. बाकी काही कारण नाही. त्यांना फक्त त्याच्यातून परत केडगावमध्ये दहशत तयार करायची. तुम्ही जर बघितलं आत्ता 500-700 लोक आहेत, नाहीतर केडगावात पहिल्यांदा सभा म्हणली का लोक येत नव्हती. पण निलेश लंकेंकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. लोकांना वाटतंय हा माणूस दहशतीच्या विरोधात लढतो आणि दहशतीच्याच विरोधात लढण्यासाठी त्यांनी उमेदवारी केलेली आहे. त्यांना समोरच्या उमेदवाराची की मोदींच्या नावाखाली मतं मागावं लागतात. मला एकाच प्रश्नाचं उत्तर आहे. सगळे समोर बसलेले 2014ला कोणाकोणाला 15 लाख रुपये आले नाही, कोणाकोणाच्या अकाउंटवर त्यांनी हातवर करावे. कोणाकोणाच्या अकाउंटवर पैसे आले नाही त्यांनी हातवर करावे. ज्यांच्या अकाउंटवर पैसे आले नाही त्यांनी हातवर करा म्हणले मी. आलेत का? कोणाला आलेत का? एवढ्या जर खोटं बोलून आपण किती वेळा बसणार आहे देशाच्या नावाखाली, मोदींच्या नावाखाली? अरे आपण इथं, मी आज पाहिलं साहेब, पहिल्यांदाच या प्रचारानिमित्त पहिल्यांदा भूषणनगरला संधी भेटली जायची. आमचे सहकारी मित्र अमोल येवले, विजू पठारे सभागृहात एवढे भांडून 5-6 कोटी रुपये मंजूर करून आणले. समोरच्या लोकप्रतिनिधी ते पैसे थांबवले आणि त्या पैशाचा काल तर मला त्याचं श्रेय मिळावं म्हणून त्यांनी पैसे थांबवले आणि ते काम केडगावकरांचे काम होऊ दिलेले नाहीत. कारण हे सभागृहात भांडतात तिथं. उद्या यांना केडगावचं सगळं कामाचं श्रेय मिळणार आहे, विजूला मिळणार आहे, अमोलला मिळणार आहे, संग्राम खोतकरांना मिळणार आहे या ठिकाणी. म्हणून ते काम थांबवलेलं आहे. म्हणून येत्या काळात निलेशजी लंके की जे जनतेचा उमेदवार आहे आणि जमिनीवरचा उमेदवार आहे, ज्यांच्याकडनं आपल्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करून घेता येणार आहे. नाहीतर आज पाहिलं आपण तर कितीतरी वेळा जर आपण फेसबुक वेगवेगळ्या इंस्टाग्रामवर पाहिलं तर हे काम माझं नाही, शेतकऱ्यांचं काम माझं नाही, कांद्याचा विषय माझा नाही, हा शासनाचा आहे, राज्य शासनाचा आहे, अशा अवहेलना होतात आपल्या. यासाठी आपल्याला पुढं जे भांडावं लागणार आहे की आता मी नवीन टीव्हीवर पाहिलं, नवीन आता रेखाताई आलेले आहेत. कोणतरी रेखाताई कुठेतरी काम करत असतील, तिला विचारतात, रेखाताई तुम्हाला घर भेटलेलं आहे, तुम्हाला केडगावकरांना कधी घर भेटलं? फोन आला का कधी शासनाचा? आला का कोणाला फोन शासनाचा की रेखाताई तुम्हाला घर भेटलं, केडगावकरांना घर भेटलंय? म्हणून येत्या 13 तारखेला आपण एक चांगला उमेदवार की जो जनतेचा उमेदवार आहे, जो जमिनीवर राहून आपली सेवा करू शकतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे काम आहेत आपले महानगरपालिकेत जे काम आहेत, असं काही नाही की हे काम माझं नाही, हे काम आम्ही दिल्लीतलं काम करू शकतो, हे असं काही नाही आहे. तर त्यांनी या ठिकाणी जे कुठलेही इतके प्रॉब्लेम येतात, त्यांनी जसं सांगितलं तसं मला पण एवढं रात्री बेरात्री फोन चालू असतात तरी पाणी नाही सुटलं, लोकांचे शिल्लक काम आहेत, मुलांचे ऍडमिशनचे प्रॉब्लेम आहेत, शाळा दवाखान्यात ऍडमिट करायचे प्रॉब्लेम आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्याला सोडवण्यासाठी आपले निलेशजी लंके सक्षम आहेत. येत्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर शिक्का मारून त्यांना बहुमूल मताने विजयी करावी ही नम्र. मोठ्या संख्येने केडगावकरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. या सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षातील सर्व नगरसेवक, आजी माजी महापौर, आदरणीय दादा, आदरणीय बाबरसाहेब, एक सामान्य घरातला खऱ्या अर्थाने मुलगा सामाजिक राजकीय जीवनामध्ये स्वप्न काय बघितलेलं नव्हतं, परंतु एकदा आम्ही प्रवास करताना मला भैयाच मागं वळून म्हणले की अरे भैया कसा निवडून आला तुला माहिती आहे का? मी म्हणलं भैया नाही माहिती मला, पण एवढं माहिती आहे तो घाबरत नाही कोणाला. ते म्हटले सायकलच्या दुकानावर बसून, कुठल्या एखाद्या चौकाच्या चहा टपरीवर बसून, कुठं सामान्यातल्या सामान्य एखादा गोरगरीब असल, तो एखाद्या कामाने त्रस्त, त्याला अडीअडचणीला त्याला विचारपूस करून जवळ घेऊन त्याचं मन जिंकून झालेला हा नगरसेवक आहे. माझं पाठबळ, माझी ताकद एकदम शेवटी लागली म्हणे त्याला, परंतु आधीच त्या ठिकाणी लोकांनी मनामध्ये त्याचं स्थान निर्माण करून, अशीच कहाणी संग्राम खोतकरची आहे, अशीच विजय पठारेची आहे, आमचे बाकीचे इतर नगरसेवक असतील, सर्वांनीच इथं खऱ्या अर्थाने केडगावकरांच्या नशिबी नेहमी संघर्ष आलाय. तो विकासासाठी असू, एखाद्या प्रासंगिक घटनेसाठी असू, दहशतीचा मुद्दा असू, इथं नेहमी हा संघर्ष करावा लागलाय. आणि आज तर आम्ही प्रचार फेरी ज्यावेळेस चालू केली, झेंडा चौकातून भूषण नगर असो तिकडून चालत चालत इथं आलो.
एक सुद्धा चकचकीत डांबरीचा रस्ता नाही. यांनी पाठपुरावा केला शिवसेनेच्या नगरसेवकांनी असं नाही, अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या हिमतीने हे नगरसेवक होतात. तेच दुखतं इथल्या आमदारांना आणि इथल्या खासदारांना. तिथंच पोटामध्ये गोळा येतो यांच्या. एवढी यंत्रणा असून, एवढी दहशत असून, एवढा दबाव आणतो आपण, तरी लोक यांच्या पाठीमागे आहेत. अनिल भाई आज हयात नसताना देखील लोकांचं प्रेम यांच्या पाठीशी आहे. इथं सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे इथली दहशत. कुणी आम्ही जवळ जावं लागतंय आम्हाला लोकांमध्ये. हे काय करून ठेवलंय, काय पद्धती, हात जोडले तरी मनामध्ये एकदम जवळ गेलंय. ज्यावेळेस त्याच्या कंपाऊंडच्या घराच्या आत गेलं त्यावेळेस त्या नागरिकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. त्यांनी हसावं की नाही. निलेश लंकेंच्या प्रचारार्थ निलेश लंकेच्या एखाद्या मतासाठी कोणी विनंती केली तर त्याला बाहेर येऊन त्याला दडपणामध्ये हात जोडावे लागतात. ही अशी परिस्थिती झालेली आहे इथं नगर शहरामध्ये, या केडगावमध्ये. इंग्लिशचा प्रचार, या ठिकाणी प्रचाराचा मुद्दा तुम्ही पुढे आणता. अरे नाही येत आम्हाला इंग्लिश, आणि तुम्ही तरी मत मागायला काय तुम्ही असं म्हणता, हे कॅन यू वोट फॉर मी. आता तर तुम्हाला हेच बोलायला आलंय ना, अरे माझ्याशी बोला ना इंग्लिश. आणि मी त्यांचं आहे ना, त्यांचं शिल्लेदार आहे. आज छाप पडलेली आहे मला. ज्या पद्धतीने काम करतो ना माणूस, चॅलेंज लावा, 1.5 तास झोपतो माणूस, 1.5 तास. ते म्हणतात नाही. मी म्हटलं एखादी सभा, एखादा कार्यक्रम, एखादी बैठक पुढं घ्या लंके साहेब. नगर क्लबची एक बैठक झाली, नगर क्लबचे मेंबर्स होते. गाडीमध्ये फक्त जेवढा डुलका लागला असेल तेवढाच माणूस झोपला. आणि एक सांगतो, इथं आज ज्या वेळेसपासून 1 तारखेला जनसंवाद अभियान चालू झालं त्या वेळेसपासून या नगरमध्ये आमदारांचे, कार्यकर्त्यांचे फोन, त्यांची जी टवळकी आहेत ना सगळे, 4-6 महिने थांबा फक्त, कार्यक्रम उरकलेला आहे. आणि आमच्या पैकी ना, आम्ही आमचं ना काय करू, आमची स्पर्धा नाही होणार आहे विधानसभेला. आम्ही ठरवून एकाच उमेदवार देऊ तुमच्या विरोधात. आमची अंडरस्टँडिंग बरोबर झालेली आहे. तुम्ही दम देता, अरे स्टेटस काय लावतो व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला काय करतो, 19 आणि 18 वर्षाच्या पोराला दम दिला जातोय. चांगली सरकली आहे पायाखालची जमीन, आणि घाबरणार नाही. सर्वसामान्य जनतेला, नागरिकाला, इथं तर शिवसैनिक हे आहेत ना, फार भरभक्कम आहेत, घाबरतच नाही. का घाबरत नाही? गमवायला काय नाही, फक्त एक चीज गमवायची नाहीये, केडगावकरांचं प्रेम. आणि कशासाठी घाबरायचंय? हे भैयांचे सैनिक आहेत सगळे. आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कारण लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ द्या, देशाची निवडणूक आहे, आपल्याला काय करायचंय, आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो, विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो. पण लोकसभेची निवडणूक म्हणलो की आपण म्हणतो जाऊ दे, देशाची निवडणूक आहे. पण सगळ्यात महत्त्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची देशाची निवडणूक आहे. कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, देशातील लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणूक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे. आज देशामध्ये काय परिस्थिती, देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. जे न्यायदेवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडे, हायकोर्टाकडे पाहतो, ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे. म्हणजे वरिष्ठ लेवलला सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो. म्हणजे न्यायदेवता राहिलेली नाही. केंद्रीय एजन्सीचा, वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरण करायची. ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा, CBI सारख्या एजन्सीचा वापर करायचा. आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं. राज्यामध्ये आम्ही मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पाहिलं, या ईडी आणि CBIची चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं. अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं, नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं.
आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं, दोषारोपच सिद्ध होत नाही. हे सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला. आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं, त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला का तू झाला साधू संत. अरे ही कोणची पद्धत? केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे. आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकाच या एजन्सीचा वापर केला जातो, पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो, महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो, जिल्हा परिषदचा वापर केला जातो. आत्ता 10 मिनिटापूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथं राहत होते, तिथं वकील मंडळी होते, आता रूममध्ये राहत होते. त्यांच्याकडे काहीतरी 50 का 60 हजार रुपये सापडले, कोणाकडे असतात ना. लगेच पोलीस यंत्रणेने आपले कार्यकर्ते 6 वाजल्यापासून जेलमध्ये आत नेऊन बसवलेत. काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल त्या पियायला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात तिथं. म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला का त्याला निलंबित केलं जातं. हे कशामुळे चाललंय? फक्त ह्या सत्तेचा गैरवापर चाललाय. तर तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, चिमणी तणी ना जास्त फडफड करीती, जास्त फडफड करते. आज देशामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं. 5 वर्षापूर्वी तुम्ही लोकांना ज्या घोषणा दिल्या, तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरं जात असताना काय सांगायला पाहिजे? 2019ला मला संसदेत तुम्ही पाठवलं आणि 5 वर्षामध्ये हा कामाचा लेखाजोखा पहा माझा, हे कामं केले, ते कामं केले आणि हे कामं प्रस्तावित. पण असा विकासाचा कुठला मुद्दा नाही राहिला. मध्ये काय डाळ वाटपच केली, डाळ आणि साखर वाटप केली आणि प्रत्येक भागात टापड्यावाले ठेवले बाळासाहेब. इथं पण आहे. माझी विनंती सगळ्यांना, आम्ही निवडणूक हा खेळ खेळतो, बरोबर? निवडणूक हा खेळ आम्ही आनंदाने खेळतो. पण आम्हाला 10 वेळा जर आमच्या कार्यकर्त्याला डावचायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी हे सांगतो तुम्हाला. आज तुम्ही काचेच्या घरात राहून आमच्यावर दगड मारायचा प्रयत्न करू नका. आम्हाला सगळं मागचं पुढचं काढता येईल. आणि अमोल तू घाबरू नको. निलेश लंके फुकाड ग्रामपंचायत सदस्य तर आमदारपर्यंत लोकसभेपर्यंत आलेला नाही. एवढं कोणाचा गैरसमज असं, आय कार्ड घ्यायचं आणि याला त्याला फोन करायचा, जायचं नाही. तुम्ही काचेच्या घरात राहता हे ध्यानात धरा. तुम्ही रस्त्यावर राहता, हा तुम्ही रस्त्यावर राहता. आमच्याकडे काही नाही, त्याच्यामुळे आम्हाला गमवायची फिकीर नाही. तुम्हाला गमवायची फिकीर हे ध्यानात धरा. हा, साधू संतांनी आमचा नाद करायचा, गुन्हेगार लोकांनी आमचा नाद नाही करायचे. तुम्हाला सांगतो, आय कार्ड याचे घ्या त्याचे घ्या, याला फोन करायचे, ही दहशत चालणार नाही. अमोल मागच्या खासदार बोलला असेल फक्त निलेश लंके कृतीत आणि हे तुम्हाला सांगतो शब्द देतो. हा, निलेश लंकेच्या छातीवरला वार सहन करू शकतो, पण माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी वार करायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठी हे सांगतो तुम्हाला, 2 हात करायची तयारी मी ठेवीन. हे शीत बसून कोणाला कार्यकर्त्यांना पाठवणारी अवलाद आपली नाही. मी स्वतः रोडवर येण्याची आपली तयारी असते, ताकद असते. म्हणून माझी विनंती आहे. आणि भगवानराव, दहशत दादागिरीला घाबरू नका तुम्ही. हा, हे उकळून पेलोय आपण सगळे, हे सगळं आपण हे उकळून पेलोय आपण. त्यामुळं शहरातली दादागिरी दहशत असू किंवा केडगावमध्ये दादागिरी दहशत असू, तुम्ही राजकारण करा तुमच्या पद्धतीने. लोक आनंद, तुम्ही प्रेमाने लोक जिंका, आमचं काय म्हणणं नाही. तुम्हाला काय लोकांना त्या ठिकाणी लोकांना प्रेमाने जिंका, पण लोकांना जर दमबाजी केली आणि माझ्या कार्यकर्त्यांना का इकडं फिरतो का तिकडं फिरतो आणि पोलीस बळाचा वापर करून जर चुकीच्या पद्धतीने त्रास दिला ना, पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला आमच्या पद्धतीने, आम्ही राजकारणाच्या पद्धतीने करणारे कार्यकर्ते. तुमचा कोणी लय झेंडा लावित असन, तुमचं कोणी लय उद्या करीत असन तर आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्ही त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही, आम्ही त्याला बोलणार सुद्धा नाही. तुमच्या कोणी रॅलीत सहभागी होणार असेल तर आम्ही कधी पाहणार सुद्धा नाही. पण आमच्या रॅलीत कोणी सहभागी झालं, आमच्या मिरवणुकीत कोणी आलं, आमच्या टेटस कोणी ठेवलं म्हणून त्याला जर फोन करून टेटस डिलीट करेन, ही भाषा वापरेन, मला ही एक जरी रेकॉर्डिंग सापडलं ना तर दारात येऊन बसन म्हणून तुला सांगतो एखाद्या कोणी असेल ते. हा, दहशत करायची ना तिकडं करायची, हे तुम्हाला सांगतो. तुम्ही किती लायकीचे आम्हाला माहिती आहे. तुम्ही हा, हे तुम्हाला आतापर्यंत पचलं असेल.
तुमचे सगळे कुंडली काढायला मला लावू नका, तुमची सगळी कुंडली काढायला लावू नका सांगतो. तुम्हाला दहशत दादागिरी करायला तुम्हाला 4 गुंड पाहता येतात, पण आमच्याकडे जीवाभावाचे लोक ध्यानात धरा. अरे पाळणारे गुंड किती पुढे येतात हे पण आम्हाला माहिती आहे. पाय लावून नाही पळाले ना तर ज्याला बापाचं नाव बदलून ठेवीन. मला माझ्या